तर तटकरेंनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। तटकरे चाकणकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते असं दमानिया म्हणाले। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या हे समोर आलं पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला। सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते, त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत। सगळ्याची चौकशी कोण करणार, का पुन्हा एकदा राजकारणापुरताच या प्रकरणाचा वापर होणार, की अमुकांचे फोटो दाखवायचे आणि त्यांच्यावर आरोप करून त्यांना गप्प करण्याचं काम फक्त राजकारणाकडनं केलं जाणार आहे का? आणि तसं होणार असेल तर हे मी होऊ देणार नाही।